उष्णकटिबंधीय आवर्त एक अत्यंत महत्वाची घटना की या घटनेला आपण एक नैसर्गिक आपत्ती, एक विध्वंसक घटना म्हणून पाहतो. हे उष्णकटिबंधीय आवर्त कुठे निर्माण होतं, कसं निर्माण होतं त्याबद्दलचा आढावा आपण आता झटकन घेऊयात. उष्णकटिबंधीय आवर्त ज्याला आपण इंग्रजीत म्हणतोय ट्रॉपिकल सायक्लोन, याची निर्मिती ही साधारणतः 10° ते 30° अक्षवृत्तांच्या दरम्यान होते. नीट लक्षात घ्या, काही पुस्तकात तुम्हाला 10च्या ऐवजी 5° असा आकडा सापडेल, तरी सुद्धा ते बरोबर आहे. 5 ते 30 किंवा 10 ते 30 या दरम्यान या आवर्ताची निर्मिती होते. या आवर्ताची निर्मिती विषुववृत्तावर होत नाही. आय रिपीट, उष्णकटिबंधीय आवर्ताची निर्मिती विषुववृत्तावर होत नाही, कारण तिथे कोरिओलिस बल 0 असतं. या आवर्ताच्या निर्मितीसाठी कोरिओलिस बल आवश्यक आहे, पण ते विषुववृत्तावर 0 आहे. त्यामुळे 0 ते 5 किंवा 0 ते 10 अक्षवृत्तादरम्यान या आवर्ताची निर्मिती होत नाही. या अक्षवृत्तादरम्यान हे आवर्त कुठे निर्माण होणार आहे? हे समुद्रावरच निर्माण होतं, जमिनीवर निर्माण होऊ शकत नाही. महासागर, सागर, उपसागर, आखात अशा विस्तृत सागरी क्षेत्रावर याची निर्मिती होत असते. आणि कधी होते? हे नॉर्मली उन्हाळा ऋतूमध्येच निर्माण होतं. सो 10 ते 30 समुद्रावर उन्हाळ्यात निर्माण होतं. पण आता काय झालंय, जागतिक तापमान वाढीमुळे तापमान इतकं वाढलंय की वर्षभर उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण व्हायला लागली आणि मग हे आवर्त उन्हाळा व्यतिरिक्त इतर कालावधीत सुद्धा निर्माण होत आहे. तो बदललेला भाग आहे. पर्यावरण ऱ्हासाचा, जागतिक तापमान वाढ, हवामान बदलाचा परिणाम आहे. पण नॉर्मली नैसर्गिक परिस्थिती विचार केला तर ते उन्हाळ्यात निर्माण होतं. सर्वात महत्वाचा मुद्दा बघा, या आवर्ताच्या निर्मितीची जी प्रक्रिया आहे, जसं आपण समशीतोष्ण कटिबंधीय आवर्ताबद्दल काय म्हणालं, ध्रुवीय सीमा निर्माण होऊन आवर्ताची निर्मिती होते, तसं उष्णकटिबंधीय आवर्ताच्या निर्मितीची प्रक्रिया काय आहे? ती आहे थर्मोडायनॅमिक मेकॅनिझम. तापीय क्रियाशील प्रक्रियेमुळे या आवर्ताची निर्मिती होत असते. या आवर्ताची शक्ती काय आहे? तर बाष्पीभवन, आणि त्या बाष्पीभवनातून प्राप्त झालेलं बाष्प. या बाष्पाकडे जी बाष्पीभवनाची अनद्भुत उष्णता आहे, लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन जी आहे, त्याच्यामुळेच हे आवर्त निर्माण होतं. त्यामुळे साहजिकच आहे, जिथे हवेत बाष्प जास्त तिथं निर्माण होणारा आवर्त सर्वात पॉवरफुल असणार आहे. आता तुम्हाला कळेल की हे समुद्रावरच का निर्माण होतंय, हे उष्णकटिबंधातच निर्माण का होतं, उन्हाळ्यातच का होतं. उष्णकटिबंधात, उन्हाळ्यात, समुद्रावरच्या जर हवेचा आपण विचार केला तर त्या हवेकडे काय असतं? खूप बाष्प असतं, आणि जे याचं इंधन आहे, म्हणून हे आवर्त तिथे निर्माण होतं. या आवर्ताचा विस्तार हा लहान आहे. कशाच्या तुलनेत? समशीतोष्ण कटिबंधीय आवर्ताच्या तुलनेत याचा विस्तार लहान आहे. याचा व्यास हा युजली 50 ते 100 किलोमीटर असतो. क्वचित प्रसंगी तो जास्त असू शकतो. या आवर्तामध्ये हवेच्या दाबातला फरक कसा आहे? जास्त आहे, आणि त्यामुळे वाऱ्यांचा वेग खूप जास्त असतो. म्हणजे सहजच या आवर्तामधील वारे 150 किलोमीटर प्रति तास एवढा वेग धारण करतात. बऱ्याचदा आपण हा वेग 300 किलोमीटर प्रति तासापर्यंत सुद्धा अनुभवलेला आहे. समुद्रावर निर्माण झालेला आहे, त्यामुळे यामधील बाष्पाचं प्रमाण सुद्धा कसं आहे? जास्त. बाष्पाचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या आवर्तापासून प्राप्त होणारा पाऊस सुद्धा कसा आहे? खूप जास्त. सो या दोन्हीचा रिझल्ट काय? तर अति वेगवान वारे आणि अतिवृष्टी. यामुळे हे आवर्त काय होते? विध्वंसक नाही, ते काय होते? अतिशय विध्वंसक होते. तीव्र वेगाचे वारे, त्यातून निर्माण होणारं वादळ, आणि अवघ्या काही तासात होणारी अतिवृष्टी, त्यामुळे पडणारा पाऊस, उद्भवणारा पूर. सो वादळ आणि पूर हे दोन घटना या आवर्तामध्ये अवघ्या काही तासात उद्भवतात आणि विध्वंस करत असतात. हे आवर्त जे आहे ते सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करतं. ऑफकोर्स हा त्याचा नॉर्मल ट्रेंड आहे. क्वचित प्रसंगी ते दिशा बदलू शकतं आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा उत्तर दक्षिणेकडे जाऊ शकतं, पण नॉर्मली त्याची दिशा काय? पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. या आवर्ताचे 3 भाग असतात. अग्रभाग मध्ये असतो, चक्षु आणि पार्श्वभाग. यापैकी अग्रभाग आणि पार्श्वभाग जो आहे, इथे आपल्याला काय दिसतंय? तर वेगवान वारे आणि अतिवृष्टी दिसते.
या उलट आवर्ताचा चक्षु, ज्याला आपण इंग्रजीमध्ये आय ऑफ सायक्लॉन म्हणतो, हा मधला भाग असतो. तिथे आपल्याला शांत आणि वर जाणारी ऊर्ध्वगामी हवा दिसते, त्यामुळे तिथे पाऊस आणि वेगवान वारे नसतात. सो नीट लक्षात ठेवा, आवर्ताचा मधला भाग हवा वर जाते, त्याच्या इकडचा भाग अग्रभाग, इकडचा भाग पार्श्वभाग, कारण हे या दिशेला सरकते. सो हा झाला अग्रभाग, चक्षु, पार्श्वभाग. अग्रभाग पार्श्वभागामध्ये मुसळधार पाऊस, वेगवान वारे, आणि चक्षुमध्ये शांत हवा की जी वर सरकते, पाऊस नाही. हे आवर्त जगात कुठे कुठे निर्माण होतंय, तर उत्तर अटलांटिक महासागरामध्ये बघा, USA आणि मेक्सिकोच्या किनाऱ्यालगतचं गल्फ ऑफ मेक्सिको म्हणजे मेक्सिकोचा आखात, वेस्ट इंडिज बेट समूह, त्याच्या सभोवतालचा कॅरिबियन समुद्र, इथं हे वारंवार निर्माण होतंय. तसंच उत्तर पॅसिफिक महासागरामध्ये सुद्धा निर्माण होतंय, दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये सुद्धा निर्माण होतंय, चीनच्या सभोवतालचा चायना सी किंवा चीनचा समुद्र जो आहे तिथे सुद्धा याची निर्मिती होते. तसंच दक्षिण हिंदी महासागरात याची निर्मिती आहे. आपल्या दृष्टीने महत्वाचं काय, उत्तर हिंदी महासागरामध्ये हे निर्माण होतंय, प्रामुख्याने कुठे, बंगालच्या उपसागराकडे आणि अरबी समुद्रात. या भारताच्या पूर्व किनाऱ्यालगतच्या बे ऑफ बेंगालमध्ये याची निर्मिती झाली का, हे कुठल्या दिशेला सरकतंय, ही श्रीलंका, हा भारत, हे या दिशेला सरकतं आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आघात करतं. त्या तुलनेत अरबी समुद्रात जर ते निर्माण झालं तर ते सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे जातं. परिणामी भारताच्या पश्चिम किनाऱ्याला या आवर्तांचा धोका तुलनात्मक दृष्ट्या कमी आहे. कोणाच्या तुलनेत, पूर्व किनाऱ्याच्या तुलनेत. याचा अर्थ असा नाही की इकडे येणारच नाही, पूर्व पश्चिम किनाऱ्याला सुद्धा येऊ शकतात क्वचित प्रसंगी. आणि शेवटचा मुद्दा बघा, या आवर्ताला प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. पश्चिम पॅसिफिक मध्ये आपण याला काय संबोधतोय, टायफून. हे शब्द नीट लक्षात ठेवा, याच्यावर जोड्या लावायच्या स्वरूपात प्रश्न येऊन गेलेले आहेत. पश्चिम पॅसिफिक मध्ये आपण त्याला काय म्हणतोय, टायफून. अटलांटिक मध्ये हरिकेन, पूर्व पॅसिफिक मध्ये त्याला आपण बिग विंड, टियाफॉंग असा शब्द वापरतोय. फिलिपाईन्स मध्ये आपण त्याला बागुइओ म्हणतो, उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये त्याला आपण विली विलिस म्हणतो, आणि भारतामध्ये चक्रीवादळ, चक्रवात असे शब्द प्रयोग करतो. आता शेवटचा मुद्दा, मानवाच्या हस्तक्षेपामुळे हरितगृह वायूंचं उत्सर्जन जास्त झालं, जागतिक तापमान वाढ झाली, पृष्ठीय सागर जलाचं तापमान वाढायला लागलं, त्यामुळे या आवर्तांची निर्मिती वारंवार व्हायला लागलेली आहे. प्लस यांची तीव्रता सुद्धा जास्त आहे. सो हवामान बदलाचा हा एक परिणाम आहे की उष्णकटिबंधीय आवर्त जास्त संख्येत येत आहेत, अनेकदा येत आहेत, आणि ती खूप तीव्र स्वरूपाची आहेत. त्यामुळे भारतामध्ये आपल्याला पूर्व किनाऱ्यावर हा धोका वाढलेला दिसून येतोय. सुदैव एवढंच की आपण सॅटेलाइट रिमोट सेन्सिंगच्या साहाय्याने या आवर्तांचं पूर्वकथन करून जीवितहानी मोठ्या प्रमाणात कमी करू शकलेलो आहोत, परंतु स्थावर मालमत्तेची वित्तहानी होत आहे. सो यावर उपाय काय, तर लवकरात लवकर तापमान वाढ नियंत्रित करणं. आणि त्यासाठी काय करायचंय, हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करा, झाडे लावा, झाडे जगवा.